आता आपण पाहणार आहोत बायो सॅव्हरेट लॉचं शेवटचं म्हणजे थर्ड ॲप्लिकेशन. या थर्ड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड. पण कुठे फाइंड करायचे बघा मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट ऑन द ॲक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल कॅरिंग करंट. आपण एक काय घेणार? सर्क्युलर कॉईल. फॉर एक्झाम्पल दिस इज द सर्क्युलर कॉईल, ही तुम्हाला दिसत असेल. आणि ह्या सर्क्युलर कॉईलमधून काय फ्लो करायचा? करंट. फॉर एक्झाम्पल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि सर्क्युलर कॉईलसाठी ही जी लाईन तुम्हाला दिसते का, ह्या लाईनला आपण काय म्हणतो? सर्क्युलर कॉईलचा ऍक्सिस. बघा, जी लाईन सर्क्युलर कॉईलच्या कुठून जाते? सेंटरमधून. ह्या लाईनला आपण काय म्हणणार? ऍक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. आणि ह्या ऍक्सिसवर आपण एक पॉईंट घेणार आणि त्या पॉईंटला आपल्याला काय फाइंड करायचे आहे? मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट. तो पॉईंट कुठं आहे? ऍक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईलच्या ऍक्सिसवर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथं डायग्राम मध्ये एक काय दाखवल्या? सर्क्युलर कॉईल. आणि ती सर्क्युलर कॉईल कोणत्या प्लेनमध्ये आहे? तर XY प्लेनमध्ये आहे. आता इथे तुम्हाला समजत नसेल तर असं इमेजिन करा की सर्क्युलर कॉईल आपण अशी हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. हा कोणता ऍक्सिस आहे? वाय ऍक्सिस. ओके, त्यामुळे हा अँगल किती असणार आहे? 90. कारण आपल्याला माहिती आहे एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये अँगल किती असतो? 90. आता झेड ऍक्सिस, दिस इज द झेड ऍक्सिस. आणि ह्या ठिकाणी झेड ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे? झेड ऍक्सिस म्हणजे ह्या सर्क्युलर कॉईलचा काय असणार आहे? ऍक्सिस असणार आहे, जो सर्क्युलर कॉईलच्या कुठून पास होतोय? सेंटरमधून. आता सेंटर ह्या ठिकाणी कोण आहे कॉईलचा? ओ. ओ इज ए सेंटर. आणि ह्या सेंटर मधून पास होणारी एक आपण लाईन ड्रॉ करूया. दिस इज द लाईन विच इज पासिंग थ्रू सेंटर. आणि ह्या ऍक्सिसला आपण काय म्हणणार आहे? झेड ऍक्सिस. समजते? फॉर एक्झाम्पल ही जर कॉईल असेल तर हा झाला ऍक्सिस. ऍक्सिस ऑफ ए सर्क्युलर कॉईल. आता ह्या ऍक्सिसवर आपण एक पॉइंट घेऊ. सपोज दिस इज ए पॉइंट पी. आणि ह्या पी पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. आता मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे असते? तर मॅग्नेटिक फील्ड ही करंटमुळे असते. त्यामुळे ह्या सर्क्युलर कॉईल मधून आपण पहिल्यांदा काय फ्लो करूया? करंट. सो करंट फ्लोज थ्रू दिस सर्क्युलर कॉईल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कसा करंट फ्लो होतोय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. असा करंट फ्लो होतोय. बरोबर. आता ह्या करंटमुळे ह्या कॉईलच्या सराउंडिंगला काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्ड. काय सांगितलंय? कुठे मॅग्नेटिक फील्ड फाइंड करा? एका पॉईंटवर. आणि तो पॉईंट कुठे घ्यायचा? या सर्क्युलर कॉईलच्या ऍक्सिसवर. सो दिस इज द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. आता हे बायो सॅव्हरेट लॉचं काय ऍप्लिकेशन आहे, त्यामुळे स्टेप्स आपल्या ठरलेल्या आहेत. पहिली स्टेप काय असणार आहे? आपण ह्या सर्क्युलर कॉईलचा, करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलचा एक स्मॉल इलेमेंट घेणार, लेंथ इलेमेंट किंवा ज्याला आपण करंट इलेमेंट म्हणतो, म्हणजे स्मॉल सेगमेंट घेणार. आणि त्या सेगमेंटमुळे ह्या पी पॉइंटला काय फाइंड करणार? मॅग्नेटिक फील्ड, ज्याला आपण डीबी असं म्हणतो, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड डीबी. आणि नंतर आपण काय करायचं? त्या डीबीचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. तुम्हाला मिळणार टोटल मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी ड्यू टू होल करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. ठीक आहे. आता सर्क्युलर कॉईलची रॅडियस आपण किती मानूया? कॅपिटल आर. आता हे डिस्टन्स किती असणार आहे? कॅपिटल आर. हे पण किती डिस्टन्स असणार आहे? कॅपिटल आर. कॅपिटल आर मीन्स रॅडियस ऑफ सर्क्युलर कॉईल. आणि त्या पी पॉइंटचं कॉईलच्या सेंटर पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणूया? झेड. झेड इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द सेंटर ऑफ ए कॉईल. ठीक आहे. आता एक आपण काय घेऊया? स्मॉल लेंथ एलिमेंट घेऊया. आता टोटल लेंथ किती असणार आहे सर्क्युलर कॉईलची? 2π r. 2π कॅपिटल आर ही झाली टोटल लेंथ. आता ह्या लेंथचा एक काय घ्यायचा? स्मॉल इलेमेंट. बरोबर. आता हा जो स्मॉल इलेमेंट घेतलाय त्या स्मॉल इलेमेंटची लेंथ किती असणार आहे? डीएल. आणि डीएल आपल्याला माहिती आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे ह्या डीएल ला काय असणार आहे? डायरेक्शन. अँड डायरेक्शन ऑफ डीएल इज सेम ॲज दॅट ऑफ करंट. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ डीएल. सो वी कॉल्ड ॲट इज डीएल बार. आपण त्याला काय म्हणणार आहे? डीएल बार. डीएल बार इज ए स्मॉल लेंथ इलेमेंट. आणि त्याला आपण जर करंट मल्टिप्लाय केलं, कारण ह्या लेंथ इलेमेंट मधून किती करंट जातोय? ऑब्विसली आय करंट जातोय. सो आय इंटू डीएल बार इज कॉल्ड एज ए स्मॉल करंट इलेमेंट. आता पहिल्यांदा आपण काय करूया? अकॉर्डिंग टू बायो सॅव्हरेट लॉ ह्या करंट इलेमेंटमुळे ह्या पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करूया. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? करंट इलेमेंट पासून त्या पी पॉइंटचं डिस्टन्स जे आपण दाखवू शकतो. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द करंट इलेमेंट. आणि जे डिस्टन्स आपण कशाने दाखवतो? आर. स्मॉल आर. कॅपिटल आर म्हणजे कॉईलची रॅडियस आणि स्मॉल आर म्हणजे पी पॉइंटचं करंट इलेमेंट पासूनचं डिस्टन्स. आता अकॉर्डिंग टू बायो सॅव्हरेट लॉ ह्या ठिकाणी ह्या करंट इलेमेंटमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे? डीबी. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड डीबी विच इज μ0 अपॉन 4π IDL साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे थिटा इज द अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार. आता आर बारची डायरेक्शन काय असते? फ्रॉम करंट इलेमेंट
टू द पॉइंट पी, ही डायरेक्शन कोणाची आहे, आर बारची. दिस इज द डायरेक्शन ऑफ आर बार अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ डीएल बार. आता आपल्याला ह्या ठिकाणी काय शोधला पाहिजे, थिटा. थिटा म्हणजे काय, डीएल बार आणि आर बार मधला अँगल. आता ह्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ही कॉइलची काय, रॅडियस बघा, ही काय रॅडियस आणि हा कोण आहे, आर बार. तर रॅडियस आणि आर बार मध्ये जो अँगल आहे तो अँगल आहे थिटा. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, ही जी कॉइलची रॅडियस आहे कॅपिटल आर आणि स्मॉल आर म्हणजे काय, ह्या पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू करंट एलिमेंट. तर कॅपिटल आर, दिस इज कॅपिटल आर अँड दिस इज स्मॉल आर, ह्यांच्यात अँगल किती आहे, थिटा. पण आपल्याला हा थिटा म्हणजे कोणामधला अँगल पाहिजे, डीएल बार आणि आर बार. थिटा इज अँगल बिटवीन डीएल बार अँड स्मॉल आर बार, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तो अँगल या ठिकाणी किती आहे तो आपण पहिल्यांदा फाइंड करूया. फॉर एक्झाम्पल ही आपली काय कॉइल आहे बरोबर, आणि हा आपला कोण आहे, आर बार. दिस इज आर बार आणि हा आपला कोण आहे, डीएल बार. तर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर डीएल बार आणि आर बार मधला अँगल किती आहे, 90. बघा सपोज दिस इज डीएल बार आणि दिस इज आर बार. मग तुम्हाला दिसत असेल हा पेन म्हणजे आर बार आणि माझं बोट जे आहे ते डीएल बार, लेंथ एलिमेंट. या दोघांच्यात अँगल किती आहे बघा व्यवस्थित, हा अँगल इथे या ठिकाणी, हा अँगल किती आहे, 90. म्हणजे डीएल बार आणि आर बार एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे हा अँगल आपण किती घेऊ शकतो, 90 आणि साइन 90 किती असतो, 1. मग तुम्ही म्हणाल हा अँगल थिटा कोणामधला आहे, तर हा अँगल कॉइलचा जो प्लेन आहे, सो दिस इज द प्लेन ऑफ द कॉइल अँड दिस इज आर बार. ह्या दोघांच्यातला अँगल किती आहे, थिटा. जो चेंज होऊ शकतो. सपोज मी पॉइंट पी ह्या ठिकाणी घेतला तर आपला आर बार असा येणार ना, आता ओके आर बार असा येणार, तर हा थिटा अँगल कमी होणार. बघा आर बार आपला असा होईल, त्यामुळे थिटा अँगल कमी झाला. त्यामुळे ही जी रॅडियस आहे ही रॅडियस आणि स्मॉल आर ह्यांच्यामधला अँगल थिटा आहे. आपल्याला कोणामधला अँगल पाहिजे, डीएल बार आणि आर बार, जो किती आहे 90. मग आपण काय म्हणणार, डीएल बार इज परपेंडिक्युलर टू आर बार, देअरफॉर ह्या ठिकाणी थिटा किती असणार आहे, 90. हा थिटा आणि हा थिटा दोन्ही वेगवेगळे आहेत. सो वी गेट डीबी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डीएल अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1, कारण साइन 90 किती असतो, साइन 91 असतो. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी ड्यू टू धिस करंट इलेमेंट. ओके, आता ह्या डीबी ची काय फाइंड करायची, डायरेक्शन ऍट पॉइंट पी. आता डायरेक्शन कशी फाइंड करतो, तुम्हाला बायो सावर्ट लॉचा वेक्टर फॉर्म माहिती आहे. काय वेक्टर फॉर्म, डीबी बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय ब्रॅकेटमध्ये डीएल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. दिस इज द व्हेक्टर फॉर्म ऑफ बायो सावर्ट लॉ. आता ह्याच्यानुसार डीबी बारची डायरेक्शन कशी असणार आहे, डीएल बार आणि आर बारचा जो प्लेन आहे त्या प्लेनला कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. डीएल बार आणि आर बारचा जो प्लेन असणार आहे त्या प्लेनला डीबी बार कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. किंवा हा व्हेक्टर प्रोडक्ट आहे किंवा याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण डीबी बारची डायरेक्शन कशी फाइंड करणार आहे, बाय युझिंग राईट हँड रूल. तर पहिल्यांदा आपण आपला जो हात आहे तो कोणाप्रमाणे ऍडजस्ट करणार, ऍज पर डीएल बार. ओके, आणि त्यानंतर आपली जी बोट आहेत ती आपण बंद करणार इन द डायरेक्शन ऑफ आर बार. फर्स्ट वेक्टर डीएल बार, सेकंड वेक्टर आर बार, आणि थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ डीबी बार. सो दिस इज द डीएल बार. आपण आपला हात डीएल बार प्रमाणे काय केला, ऍडजस्ट केला. आता बोट आपण कुठल्या डायरेक्शनला बंद करणार, इन द डायरेक्शन ऑफ सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टर इज ए आर बार. सो दिस इज द आर बार. मग डीएल बार अँड आर बार. सो थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ डीबी बार ऍट पॉइंट पी. मग पी ला डीबी बारची डायरेक्शन अशी येते बघा, डीएल बार बघा पुन्हा एकदा, डीएल बार क्रॉस आर बार. आर बार इकडे आहे, डीएल बार क्रॉस आर बार. थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ डीबी बार ऍट पॉइंट पी. सो वी गेट डायरेक्शन ऑफ डीबी बार ऍट पॉइंट पी. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार. समजलं सगळ्यांना, हे महत्वाचं आहे, हे समजलं पाहिजे. ओके, आता ह्याच्या अपोजिट मी जर आणखी एक करंट एलिमेंट घेतला बरोबर ह्या डीएल बारच्या अपोजिट. सो दिस इज द अगेन सेकंड करंट एलिमेंट आय डीएल बार. लक्षात येते. ओके, अगेन आपण काय सांगू शकतो, ह्या डीएल बारचं ह्या पी पॉइंट पासूनचं डिस्टन्स हे आपल्याला दाखवण्याची गरज नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी बरोबर. आता सेम डीबी बारची डायरेक्शन ह्या करंट एलिमेंटमुळे ह्या डायरेक्शनला आली ना, तर ह्या करंट एलिमेंटमुळे पी पॉइंटला डीबी बारची डायरेक्शन कशी येईल, ह्या डायरेक्शनला. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार ड्यू टू धिस करंट एलिमेंट अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार ड्यू टू धिस करंट एलिमेंट.
आणि आपला रूल तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येक करंट इलेमेंटमुळे ह्या ठिकाणी डीबी फाइंड करणार आणि डीबीची मॅग्निट्यूड किती येणार आहे, म्यू नॉट अपॉन 4 पाय आयडीएल आर स्क्वेअर आणि डीबीची डायरेक्शन कशी आली बघा अशी आली. आता मी आणखी एक जर करंट एलिमेंट घेतला तर त्या ठिकाणी समजा हा करंट एलिमेंट घेतला, सो दिस इज द स्मॉल करंट एलिमेंट आणि ह्या करंट एलिमेंटमुळे ह्या ठिकाणी डीबी बारची डायरेक्शन अशी येणार बघा. जर मी हा करंट एलिमेंट घेतला तर ह्या करंट एलिमेंटमुळे पॉईंट पी ला डीबी बारची डायरेक्शन अशी येणार आतमध्ये. मग सगळ्या डीबी बारच्या डायरेक्शन कशा येतील बघा. दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार, दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार, दिस इज द डायरेक्शन ऑफ डीबी बार. लक्षात आलं? ओके. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघा. आता ह्याच्या अगोदर जे आपण ऍप्लिकेशन बघितलं होतं त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय फाइंड केलं होतं, एक सर्क्युलर आर्क घेतला होता, त्या आर्कचं नाव होतं एबी. त्या आर्क मधून आपण काय फ्लो केला होता, करंट. किती करंट फ्लो केला होता, आय. आणि ह्या आर्कच्या सेंटरला म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय फाइंड केली होती, मॅग्नेटिक फील्ड. अगेन आपण काय घेतला होता, एक स्मॉल एलिमेंट आणि तो स्मॉल एलिमेंट किती होता, आय इंटू डीएल बार, करंट एलिमेंट. आणि ह्या करंट एलिमेंटमुळे ह्या ठिकाणी जो डीबी फाइंड केला होता आपण, त्या डीबीची डायरेक्शन कशी आली होती, अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, थंब करंटच्या डायरेक्शनला आणि बोट जर आपण सेंटरला बंद केली तर ती कुठे जातात, आतमध्ये. ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी डीबी बार कुठे आला होता, आतमध्ये. डायरेक्शन ऑफ डीबी बार इज इन टू द प्लेन ऑफ द पेपर. जर मी आणखी एक करंट एलिमेंट घेतला तर ह्या करंट एलिमेंटमुळे सुद्धा डीबी बारची डायरेक्शन कुठे येते, इनवर्ड. ह्या करंट एलिमेंटमुळे पण डीबी बारची डायरेक्शन कुठे आली, इनवर्ड. मग ह्याचा अर्थ काय होतोय, सगळ्या करंट एलिमेंटमुळे जो डीबी मिळतोय त्या सगळ्या डीबीची डायरेक्शन काय आहे, सेम. म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा डीबी फाइंड केला आणि नंतर बी फाइंड करताना, टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड करताना या डीबीचं काय केलं, इंटिग्रेशन. कारण ऑल डीबी बार आर इन द सेम डायरेक्शन. आणि आपल्याला माहिती आहे व्हेक्टर जर सगळे सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड आपण ऍड करतो म्हणजे इंटिग्रेट करतो. समजतंय? पण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय झालाय तुम्हाला समजलं असेल, प्रत्येक करंट इलेमेंटमुळे जो आपण डीबी फाइंड केलाय त्या सगळ्या डीबींची डायरेक्शन सेम नाही. बघा, ह्या दोन करंट इलेमेंटमुळे जो डीबी मिळालाय तो एक डीबी ह्या डायरेक्शनला, एक डीबी ह्या डायरेक्शनला. ह्या दोन करंट एलिमेंटमुळे जो डीबी मिळेल तो असा असणार आहे, एक डीबी बार ह्या डायरेक्शनला, एक डीबी बार ह्या डायरेक्शनला. त्यामुळे सगळे डीबी आपण डायरेक्टली ऍड करू शकत नाही. तर अशा वेळी आपण काय करणार, हा जो डीबी आहे त्याला रिझॉल्व्ह करणार इंटू टू रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आणि ह्या डीबीचे आपण दोन कॉम्पोनंट घेणार, वन इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अँड वन इज व्हर्टिकल कॉम्पोनंट. आता ह्यातला एक कॉम्पोनंट असणार आहे कॉस आणि एक असणार आहे साइन. कॉस कोणता असतो, थिटा, अँगलच्या जवळचा कॉस असतो. तर ह्या ठिकाणी थिटा कसा येणार मला सांगा, हा अँगल थिटा आहे. हा अँगल थिटा कोणामधला आहे मला सांगा, दिस लाईन इज आर बार, बरोबर आहे ना. आता हा जो आर बार आहे हा आपण असं जर कंटिन्यू केला तर ह्या आर बारला डीबी बार कसा आलाय, परपेंडिक्युलर. डीबी बारची डायरेक्शन स्मॉल आर बारला कशी आहे, परपेंडिक्युलर. आणि ही लाईन म्हणजे कोणती आहे, वाय ऍक्सिस. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस एकमेकांना कशा असतात, परपेंडिक्युलर. तर वाय ऍक्सिसला झेड ऍक्सिस कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. आणि आर बारला डीबी बार कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. आता थिटा कोणामधला या ठिकाणी, थिटा जो आहे तो वाय ऍक्सिस आणि आर बार मधला आहे, म्हणजे ह्या दोन लाईन मधला आहे. आणि ह्या दोन लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर. आर बारला डीबी बार परपेंडिक्युलर, वाय ऍक्सिसला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर. मग ह्या दोन लाईन मधला अँगल जर थिटा असेल तर ह्या दोन लाईनला ज्या दुसऱ्या दोन लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर, त्यांच्यामधला अँगल पण थिटा असणार आहे. त्यामुळे दिस अँगल इज ऑल्सो थिटा, बरोबर. मग डीबीचा थिटा जवळचा कॉम्पोनंट काय असणार आहे, डीबी कॉस थिटा. सो दिस कॉम्पोनंट इज डीबी कॉस थिटा अँड दिस हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इज डीबी साइन थिटा. सिमिलरली हा जर डीबी बार असेल तर डीबी बारचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असणार आहे, डीबी साइन थिटा, सेम ह्याच्यासारखं. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असणार आहे, डीबी कॉस थिटा. मग तुम्हाला समजलं असेल डीबी साइन थिटा मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, एकमेकांना कॅन्सल. आता आतला डीबी साइन थिटा असा येणार, बाहेर डीबी साइन थिटा असा येणार, ते एकमेकांना काय होणार, कॅन्सल. मग मला सांगा सगळे डीबी साइन थिटा कसे येत आहेत बघा. दिस इज डीबी साइन थिटा, डीबी साइन थिटा, डीबी साइन थिटा, डीबी साइन थिटा, डीबी साइन थिटा आणि डीबी साइन थिटा. सगळे डीबी साइन थिटा कशा आहेत, अपोजिट डायरेक्शनला, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन. त्यामुळे सगळे डीबी साइन थिटा एकमेकांना कॅन्सल होणार. त्यामुळे ह्या ठिकाणी नेट मॅग्नेटिक फील्ड जे आहे टोटल सर्क्युलर कॉइलमुळे त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, फक्त डीबी कॉस थिटा. कारण सगळ्या डीबी कॉस थिटाची डायरेक्शन कशी आहे, अपवर्ड अलॉंग द ऍक्सिस, म्हणजे सेम डायरेक्शनला. तर आपल्याला माहिती आहे व्हेक्टर जर सेम डायरेक्शनला असेल तर त्याची मॅग्निट्यूड आपण ऍड करतो. पण नेट मॅग्नेटिक फील्ड जर तुम्हाला पी पॉइंटला फाइंड करायचे असेल तर सगळे डीबी कॉस थिटा काय केले पाहिजेत, ऍड केले पाहिजेत.
So net magnetic field at point P due to whole current carrying coil along its axis which is called as a B. B is a total magnetic field आणि ती आपण कशी फाइंड करणार? सगळे dB cos theta ऍड करणार म्हणजे इंटिग्रेट करणार. लक्षात आलं? सो इंटिग्रेशन ऑफ dB cos theta gives the net magnetic field at point P. ओके, आता सॉल्व्ह करूया. कारण dB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, पुट करा म्यू नॉट अपॉन 4 पाय IDL अपॉन R स्क्वेअर इंटू कॉस थिटा. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या डायग्राम नुसार कॉस थिटाची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड करावी लागेल आणि इथं पुट करावी लागेल. ठीक आहे, त्यासाठी आपण हा ट्रायंगल घेऊया. बघा आता ह्या पॉइंटला आपण काय नाव देऊया, सपोज ह्या पॉइंटला मी नाव दिलं क्यू सपोज. तर एक ट्रायंगल मिळतो तुम्हाला OPQ. आपल्याला OPQ मध्ये हा अँगल तर किती असणार आहे 90, कारण हा y ऍक्सिस आहे, हा z ऍक्सिस आहे आणि दोन्ही ऍक्सिस मध्ये अँगल असणार 90. हा अँगल किती आहे थिटा. 90च्या समोर काय असतंय हायपोटेनियस. सो स्मॉल आर काय झाली हायपोटेनियस. मग ह्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस जर अप्लाय केला तर हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे स्मॉल आर स्क्वेअर आणि रिमेनिंग साइडचा स्क्वेअर करून काय करायची ऍडिशन. ही साइड किती आहे, हे डिस्टन्स किती आहे z आणि इथून हे डिस्टन्स आहे कॅपिटल R म्हणजे सर्क्युलर कॉइलची रेडियस. सो वी गेट हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. ह्याच्यावरून तुम्हाला झेड किती मिळेल, सॉरी ह्याच्यावरून तुम्हाला स्मॉल आर किती मिळेल, दोन्ही साईडचं काय घ्या स्क्वेअर रूट. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर आणि ह्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, येणार अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, नंतर ह्या सेम ट्रायंगल मध्ये OPQ मध्ये आपण काय फाइंड करूया कॉस थिटा. आपल्याला कोण पाहिजे कॉस थिटा. ओके, तर कॉस थिटा काय असतो ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग ही साइड काय ऍडजसंट म्हणजे कोण कॅपिटल आर आणि 90च्या समोरची स्मॉल आर म्हणजे काय हायपोटेनियस. सो कॉस थिटा इज कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. सो वी गेट कॉस थिटा इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आहे अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, सो कॉस थिटा आपण या ठिकाणी पुट करूया. वी गेट बी इज इक्वल टू, आता ह्यात म्यू नॉट आय अपॉन 4 पाय कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इंटिग्रेशनच्या बाहेर. आत करायला इंटिग्रेशन डीएल कॉस थिटा, इंटिग्रेशन डीएल कॉस थिटा आणि कॉस थिटा किती आहे कॅपिटल आर अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. पुन्हा एकदा म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इंटिग्रेशनच्या बाहेर डीएल कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. डीएल कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू काय फाइंड केली कॅपिटल आर अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. अजून काय राहिला स्मॉल आर स्क्वेअर आणि स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे ती मी इथं लिहितो ब्रॅकेटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही बघितलं तर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरची पॉवर किती आहे 1. बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इंटिग्रेशन डीएल आर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि जर मी स्क्वेअर रूट काढून टाकलं तर ह्या ठिकाणी काय होईल झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेश टू हाफ. कारण आपल्याला माहिती आहे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरची पॉवर हाफ आहे म्हणजे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरचं काय स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटचा अर्थ पॉवर किती असते हाफ. मग इथं बघा बेस सेम आहे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. इथं पॉवर किती आहे 1 आणि इथं पॉवर किती आहे हाफ. मग बेस सेम असेल तर पॉवरची आपण काय करतो ऍडिशन. कॅपिटल आर कॉन्स्टंट आहे रेडियस ऑफ द कॉइल, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या म्यू नॉट आय आर अपॉन 4 पाय इंटिग्रेशन डीएल अपॉन ह्याच्याबद्दल काय येणार झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. एकदाच बेस सेम आहे ना, पॉवरची ऍडिशन 1 प्लस 1/2 1 प्लस 1/2 वी गेट 3/2. लक्षात येते. अजून तुम्ही जर केअरफुली बघितलं झेड म्हणजे काय ह्या पी पॉईंटचं ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स ते सुद्धा फिक्स आहे. कॅपिटल आर म्हणजे काय ह्या कॉइलची रेडियस ती सुद्धा फिक्स आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म काय कॉन्स्टंट आहे. ह्याला आपण काय घेऊया इंटिग्रेशनच्या बाहेर. ठीक आहे, पहिल्यांदा लिहून घ्या, पहिल्यांदा इथं आपण जागा करूया लिहिण्यासाठी. ओके, ही टर्म आपण काय घेणार इंटिग्रेशनच्या बाहेर. सो वी गेट बी इज इक्वल टू म्यू नॉट आय आर अपॉन 4 पाय ब्रॅकेटमध्ये झेड स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर रेस टू 3/2 इंटिग्रेशन ऑफ डीएल. आता डीएलचं काय घेणार आपण इंटिग्रेशन. आता डीएल म्हणजे काय स्मॉल लेंथ जी आहे ह्या सर्क्युलर कॉइलची जी स्मॉल लेंथ आपण चूज केलेली आहे त्याला आपण डीएल म्हणले आणि इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो ऍडिशन. मग हा डीएल ह्या सगळ्या स्मॉल लेंथ आपण जर काय केल्या ऍड केल्या तर तुम्हाला मिळणार सर्क्युलर कॉइलची पूर्ण लेंथ. आणि सर्क्युलर कॉइलची पूर्ण लेंथ किती असते सर्कम्फरन्स दॅट इज 2 पाय आर. आर म्हणजे काय रेडियस. सो आपल्याला आन्सर काय मिळालं बी इज इक्वल टू म्यू नॉट आय आर अपॉन 4 पाय ब्रॅकेटमध्ये झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 इंटू इंटिग्रेशन डीएलचा आन्सर आहे 2 पाय कॅपिटल आर.
आर मीन्स रेडियस. आता हे थोडंसं आपण व्यवस्थित लिहून घेऊया. पायला काय, पाय कॅन्सल, 2 इथं भाग घालवा, इथे किती येणार 2, 2 2 4. मग वरती काय राहिलं म्यू नॉट अपॉन 2, म्यू नॉट अपॉन 2. अजून काय राहिलं आय इंटू आर आर स्क्वेअर, आय आर स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2. दिस इज द magnitude of magnetic field, magnitude of magnetic field at a point along the axis of current carrying circular coil. आणि ह्या बी ची डायरेक्शन कशी असणार आहे, सेम ॲज दॅट ऑफ डी बी कॉस थिटा, म्हणजे अपवर्ड म्हणजेच काय अलॉंग द ऍक्सिस ऑफ द करंट कॅरिंग कॉइल. ओके, ही झाली टोटल मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी. आता ही जी एक स्पेशल केस आहे, ती स्पेशल केस आपण पहिल्यांदा बघूया. स्पेशल केस, सपोज पी पॉइंट. आता पी पॉइंट म्हणजे काय, ज्या पॉइंटला आपण काय फाइंड केली मॅग्नेटिक फील्ड, आणि हा पॉइंट कुठे आहे ऍक्सिसवर. आता हा पी पॉइंट जर मी कुठे घेतला कॉइलच्या सेंटरला, ह्याचा अर्थ आता पी पॉइंट कुठे असणार आहे सेंटरला, म्हणजेच आपण आता मॅग्नेटिक फील्ड कुठं फाइंड करतोय सेंटरला. पण ह्याच्या अगोदरचं जे आपलं ऍप्लिकेशन झालं त्या ऍप्लिकेशनमध्ये ऑलरेडी आपण सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड फाइंड केली आहे. तुम्हाला आठवत असेल, दिस इज द करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल, आणि ह्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड थोड्या वेळापूर्वी आपण फाइंड केली, आणि ती किती आली होती म्यू नॉट आय अपॉन 2r, आणि स्मॉल आर म्हणजे काय, ह्या सर्क्युलर कॉइलची रेडियस. आता सेम रिझल्ट आपल्याला ह्या ठिकाणी मिळतोय का ते आपण चेक करूया. जर पी पॉइंट आपण कुठे घेतला, इफ पॉइंट पी लाईज ऍट सेंटर, देन मला सांगा पी जर सेंटरला घेतला तर झेड हे डिस्टन्स किती होईल 0, कारण झेड डिस्टन्स आपण कुठून मोजतोय सेंटर पासून पीचं डिस्टन्स झेड आहे. आता पीच पॉइंट जर सेंटरला घेतला तर झेड किती होणार 0. ही व्हॅल्यू हे आपल्या मेन इक्वेशन मध्ये पुट करूया. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 इंटू आय आर स्क्वेअर, आय कॅपिटल आर स्क्वेअर ऍज इट इज अपॉन झेड किती होणार 0, आणि 0चा स्क्वेअर 0 असतो, राहिलं काय फक्त मग आर स्क्वेअर रेज टू 3/2, आर स्क्वेअर रेज टू 3/2. सो वी गेट बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 इंटू आय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रेज टू 3/2, पॉवर रेज टू पॉवर, ह्या दोन्ही पॉवरचं आपण काय करणार मल्टिप्लिकेशन, मग 2 इंटू 3/2, तर 2 ला 2 काय होईल कॅन्सल, मग खाली काय राहिलं आर क्यूब. आता आर स्क्वेअरला ह्यातला आर स्क्वेअर कॅन्सल, खाली एक आर शिल्लक राहतोय. सो आपल्याला फायनली काय मिळणार म्यू नॉट आय, आर स्क्वेअर तर कॅन्सल झाला, अपॉन 2 ह्यातला एक आर शिल्लक राहिला 2r, आणि आर म्हणजे काय त्या सर्क्युलर कॉइलची रेडियस जी किती आहे कॅपिटल आर. बघा सेम रिझल्ट मिळाला, फक्त डिफरन्स काय, पाठीमागच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण रेडियस स्मॉल आर घेतली होती, आता आपण रेडियस किती घेतली कॅपिटल आर. रिझल्ट तुम्हाला तोच मिळतोय. ओके, अशा तऱ्हेने आपण बायो सॅव्हरेट लॉ आणि त्याचे तिन्ही ऍप्लिकेशन्स आपण काय केलेत कम्प्लीट केलेत.